काहीतरी बोलतो आपला, तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का, उतरले त्याची का ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर, ताबडतोब काहीतरी बडबड करतो. आता त्याला उत्तर नव्हतं, किती ऐकायचं त्याचं. तर आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही जो काही आपला JR आहे तो नजरेसमोर ठेवून भाष्य करायचं. मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्या दिवशी सगळ्यांची, मी त्याच्यावर अर्धा तास माझी भूमिका मांडली. हायकोर्टामध्ये सुद्धा आता सरकारची भूमिका काय आहे त्या हायकोर्टाने विचारलं. या संदर्भामध्ये 5-5 रीट दाखल केलेले आहेत, आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. परंतु आमच्या लोकांना मारलं जात आहे, गोरगरिबांना. हाकीचे ते कार्यकर्ते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर किती मारलं त्यांना, 307 केस झाली, मेलाच होतो पोरगा. आता हाकेबरोबर फिरतो आणि कार्यक्रम काम करतो. तो आमचा नवनाथ वाघमारे आहे, त्याची गाडी जाळली राव. काय दादागिरी काय चालली तुझी. आणि मग अशा वेळेला छगन भुजबळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. आणि हे जे काही तुमचं चाललंय ना की अजितदादाने असं केलं, अजितदादाने मला काही बोललेलं नाही. आणि अजितदादा काय बोलायचं असेल तर बोला, आणि मला बाजूला घेऊन बोलतील हे करा, असं करा, असं करा, हे करा, हे करा. समज तुम्ही काय ते वडाची साल मग काय लावतं ना, सळ वडाला लावतं काय, तसं तुमचं चाललेलं नाही. त्याच्यामुळे तो काहीच मुद्दा येत नाही. महापौर असेल किंवा 3 वेळा आपण मुख्यमंत्री पदावर राहिलेले, गेल्या 2 दशकापासून आपण मंत्री आहात, तरी सुद्धा आपल्या ज्येष्ठतेचा विचार न करता जरांगे पाटील हे आपल्यावर म्हणजे एकेरी शब्दाने बोलतायत. हे बघा, त्यांच्याकडून कशी काय तुम्ही अपेक्षा करता. कोण जरांगे पाटील, कसला पाटील तो, कसला पाटील. हे लोकांनी त्याचे वाळूवाल्याने दारूवाल्याने त्याचा मोठेपण करून टाकलं. कसला पाटील तो. त्याच्या सासऱ्याच्या घरी तो तुकडे मोडत होता, त्याला पाटील म्हणायचं काय. तुम्ही पण आता त्याच्याकडून काय संस्कृती, त्याच्याकडून अपेक्षा काय करायची आपण. चांगली बोलण्याची काय अपेक्षा त्याच्याकडे. एवढे तर मराठा सगळे नेते आहेत, कितीतरी नेते आहेत, माजी मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, आताचे काही उपमुख्यमंत्री आहेत. किती सुसंस्कृतपणे बोलतात, मांडतात आणि सगळ्या घटकांना, समाजांना बरोबर घेऊन जातात. हेच आता तो तिकडच्या त्या मौलाट कंपनीचा नेता झालेला आहे तो. आणि तिथे जरा थोडंसं दादागिरी केली तिकडे त्या लोक. आता ही मंडळी काय, यांना असं नेता मिळाला कोणीतरी, त्यामुळे ते आणखीनच जोरात येतात ना. यांनीच ते बीडचं जळीत कांड केलं ना, कोणी केलं. आणि तेव्हापासून त्याला लोक फार बिगार घ्यायला, घाबरायला उगीच कारण नसतं. राहुलबाता झाला त्याच्यामध्ये तयार. तर त्याच्यापासून काही चांगलं तो बोलेल अशी मला जरा सुद्धा अपेक्षा आहे. किंबहुना तुमच्याच चॅनलवर किती घाणेरड्या तो बोलतो, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत किती बोलतो, त्यांच्या घरच्या मंडळीच्या बाबतीत काय काय बोलतो. त्याला काही समजतं काय लोकशाहीमध्ये कोणाचा कसा मान सन्मान राखायचा, आपल्या विरोधकांबरोबर कसं बोलायचं, त्याला समजतं का. काय अपेक्षा तुम्ही करता. जो त्यांना सोडत नाही आम्हाला काय, प्रत्येक विचार गप्प बसतात. आता मी तर किती गप्प बसायचो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.